नमस्कार, श्रेय फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण बेसिक आरीवर्कच्या कोर्सविषयी बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. तर आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो मेजरमेंट. बऱ्याच वेळेला ब्लाऊज वर्क करायचं आहे, तर त्यासाठी मेजरमेंट कसे घ्यायचे आहेत, ड्राफ्ट कसा टाकायचा आहे, हे बरेच प्रश्न पडतात. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच जणांना स्टिचिंगचं नॉलेज नसतं. मग ज्यांना स्टिचिंगचं नॉलेज नाही आहे पण त्यांना आरी वर्क खूप चांगल्या पद्धतीनं येतं, त्यांना ती आवड आहे आणि त्यांना ते वर्क करायचं असतं. मग त्यांच्यासाठी काय, हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. आणि बऱ्याच जणांना ते मेजरमेंट कसं टाकायचं हे माहिती नसतं. तुम्ही टेलरकडे वगैरे गेला तर त्यांच्याकडे ऑलरेडी खूप काम असतं, त्यामुळे ते लोक ड्राफ्ट टाकून देण्याइतपत त्यांच्याकडे तो वेळ नाही भेटत. सो याच्यावरती एकदम सोपा मार्ग आहे की कुठल्याही क्लायंटचा तुम्ही जर ब्लाऊज वर्क करायला घेतला किंवा स्वतःचा किंवा आपल्या शेजारी बाजारी कोणीही तुमच्याकडे ब्लाऊज वर्क करायला दिला, तर त्यासाठी तुम्हाला ड्राफ्ट त्यांच्या रेडी ब्लाऊजवरनं टाकता येतो आणि त्याचं तुम्हाला ब्लाऊजवरती मार्किंग करायचं आहे. सो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे ड्राफ्टिंगचा, की रेडी ब्लाऊजवरनं आपल्याला ड्राफ्ट कसा तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचं मार्किंगसुद्धा शिकणार आहे. तर आता इथे बघाल तर मी पेपर घेतलेला आहे. माझ्याकडे हा खाकी कागद आहे, खाकी पेपर आहे. पट्टी आपल्याला स्केल लागते. ऑलमोस्ट तुम्हाला प्रत्येकाकडेच असते, लहान मुलं असतात त्यामुळे घरामध्ये ही पट्टी कॉमन आहे. कागद कापण्यासाठी मी कैची घेतलेली आहे. एक पेन घेतलेला आहे जेणेकरून आपण जे मार्क करू ते त्याच्यामध्ये दिसेल. आणि मेजर टेप घेतलेला आहे. मेजर टेपची सहसा गरज लागत नाही, पण मी मेजर टेप का घेतला आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि त्यासोबतच मी काय घेतलं आहे ते एक ब्लाऊज घेतला आहे. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज घेता त्यावेळेला तो ब्लाऊज साधारणतः 1-1.5 महिना झालेला, शिवून झालेला जुना ब्लाऊज असावा. एकदम जुना ब्लाऊज नाही घ्यायचा. कारण कसं आहे माहिती आहे का, रोज रेग्युलरली प्रत्येक स्त्रीच्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात, त्यामुळं ते ब्लाऊज कधी कमी जास्त असं होतं. आपण ब्लाऊज वर्क करून देतो, स्टिच करून देतो आणि तो ब्लाऊज बऱ्याच वेळेला त्यांना कधी टाईट होतो कधी लूज होतो. सो त्यांना सांगतानाच सांगायचं की आम्हाला तुम्ही 1-1.5 महिना किंवा 2 महिने शिवून झालेला ब्लाऊज मला मापायला द्या. आणि शक्यतो लॉंग स्लीव्ज ते डिपेंड आहे की कस्टमरला मोठी स्लीव्जवरती वर्क हवं आहे की शॉर्ट स्लीव्जवरती वर्क हवं आहे. कारण दोन्हीही बाहीच्या प्रकारामध्ये तुम्ही वर्क करू शकता. ज्यांना शॉर्ट स्लीव्जमध्ये वर्क हवं आहे त्याच्यामध्ये शॉर्ट स्लीव्जमध्ये पण वर्क करता येतं आणि मोठ्या स्लीव्जमध्ये सुद्धा वर्क करता येतं. ठीक आहे. ब्लाऊजचे आपले प्रकार कसे आहेत, 2 आहेत. एक म्हणजे डीप गळ्याचा ब्लाऊज येतो आणि दुसरा म्हणजे बंद गळ्याचा ब्लाऊज येतो. तर मी इथे आत्ता घेताना काय घेतलं आहे तर डीप गळ्याचा ब्लाऊज मी घेतलेला आहे. सो इथे मी ब्लाऊज तो घेतलेला आहे. तर आपण ह्याला सुरुवात करू. हा जुना ब्लाऊज नाही आहे, जास्त नवीनच ब्लाऊज आहे. तुम्ही बघाल तर इथे तुमच्या लक्षात पण येईल. आणि कसं असते की जो तुमच्या क्लायंटने दिलेला ब्लाऊज असेल तो, असं काही नाही आहे की जास्त जुना आहे आणि त्याच्यावरचं तुम्ही माप घेताय तर मग ते थोडासा फरक पडतो. त्यामुळे जेवढा नवीन असेल तेवढा ब्लाऊज तुम्ही घ्यायचा. सो इथे मी काय करणार आहे, पहिले हुक लावून घ्यायचे. हुक लावून घेतल्यानंतर बरोबर याची घडी घालायची आहे, बरोबर. कारण आपण आहे ना पहिलं मागच्या गळ्याचा ड्राफ्ट टाकणार आहे. मागच्या गळ्याचा ड्राफ्ट झाल्यानंतर आपण बाहीचा ड्राफ्ट टाकू. सो बरोबर इथे व्यवस्थित वरती आणि खालती बरोबर त्याचे पॉईंट आहेत ना ते जोडले गेले पाहिजेत. पेपर घेताना तुमच्याकडे खाकी पेपर नसेल, ब्राऊन पेपर नसेल तर न्यूजपेपर वापरला तरी चालतो. न्यूजपेपर आपल्याकडे ऑलमोस्ट असतो, सो तो वापरला तरी चालेल. तर मी इथे कसं घेतलं आहे, एक घडी घेतलेली आहे पेपरची आणि त्या पेपरच्या घडीवरती मी ह्याचा ड्राफ्ट टाकणार आहे. सो इथे बरोबर वरती जो पॉईंट आहे तिथून आणि खालचा हा पॉईंट सेंटर बरोबर घेतलेला आहे. इथे बघाल तर गळ्याचा बरोबर तुम्हाला इथे सेंटर दिसून येईल. आणि ही घडी घालताना पण व्यवस्थित इथून व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे. ही घडी घातल्यानंतर वरचा भाग व्यवस्थित इथे जुळवून घ्यायचा. हा भाग सुद्धा इथे व्यवस्थित जुळवून घ्यायचा. ज्यांना स्टिचिंगचं नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी
रेडी ब्लाऊजवरनं ड्राफ्ट कसा टाकायचा ही सगळ्यात सोपी पद्धत आणि खूप छान आहे. ब्लाऊजसुद्धा याच्यावरनं व्यवस्थित प्रॉपर शिवायला येतात वर्क करून झाले की. ठीक आहे. सो इथे मी व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे. वरचा पोर्शन पण बघाल तर एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे, कुठेही तिथे हलवलेला नाही आहे मी. आणि खालचा पोर्शन पण व्यवस्थित. फक्त ज्यावेळेला आपण मार्किंग करतो त्यासाठी आपल्याला सरळ रेषेतच झाली पाहिजे, त्यासाठी मी स्केलचा वापर करणार आहे. सो आता इथे पहिले काय घेणार आहे तर ब्लाऊजची उंची, ही इथे ब्लाऊजची उंची. त्यानंतर येतो आपला कमरेचा घेर. सो कमरेच्या घेरच्या इथे बरोबर मेजरमेंटनी मार्किंग करायचं आहे. सो हे इथं मी मार्किंग केलं आहे. हे मार्किंग केल्यानंतर आपला जो आर्म होलचा राऊंड येतो त्याचा पॉईंट शेवटचा जो येतो तिथे तुम्हाला मार्क करायचं आहे, म्हणजे हा पॉईंट मार्क करायचा. हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे 3 पॉईंट तुमचे मार्क करून झाल्यानंतर, कारण हे सरळ रेषेमध्ये जोडले जाणार आहेत त्यामुळे इथे जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. पुढच्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला वरचा पोर्शन येतो त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की पहिला गळ्याचा पॉईंट जो आहे तो मार्क करून घ्यायचा इथे. आणि इथे सुद्धा हा जो पोर्शन आहे ना तो सुद्धा इथे पॉईंट करून घ्यायचा. आता ऑलमोस्ट कसं इथे मी गळ्याला जरा वेगळा शेप दिलेला आहे, या शेपमध्ये सुद्धा वर्क करू शकता. पण नॉर्मली ज्यावेळेला ब्लाऊजला वर्क असतं तर गोल गळ्यामध्ये असतं, मटका गळ्यामध्ये असतं, पान शेपमध्ये असतं आणि बऱ्याच पद्धतीनं अजून दुसरे पॅटर्न्स पण येतात, तेही मी तुम्हाला सांगेन. सो इथे गळ्याचं, कारण मी इथे गोल पॅटर्न तुम्हाला कसं, कारण ऑलमोस्ट कस्टमरचे गळे गोलच असतात वर्कला करायला दिले तर, त्यामुळे मी तुम्हाला इथं गोल गळ्यामध्येच दाखवते. सो इथे मी मार्क केलेला आहे आणि इथेही गळ्याचं मार्किंग केलं आहे. इथे आर्म होलचा जो पॉईंट होता तोही मार्क केला. पण आता आपल्याला हा राऊंड द्यायचा आहे, तर तो कसा द्यायचा, तर त्याला काय करायचं, ही जी स्टिच असते ना शेवटची शिलाई, इथे आपण हा मार्क केला आहे बरोबर इथे. सो मग या शिलाईपासून ते या शिलाईपर्यंत वरच्या टोकापर्यंत मी आता ह्याला फोल्ड केलं आहे आणि इथे असं नॉर्मली मार्किंग करत जायचं आहे. सो इथपर्यंत. ओके. हा पॉईंट जो आहे तो या पद्धतीनं मार्क करायचा आहे. सो तुम्ही आता मी हा ब्लाऊज उचलते तर तुम्हाला आता दिसून येईल मी कुठे कुठे मार्क केलेलं आहे. ठीक आहे. हा इथला मार्किंग आहे आर्म होलचा. त्यानंतर शोल्डर पट्टीचं मार्किंग जे गळ्याच्या शेपसाठी केलेलं आहे. गळ्याच्या उंचीचं मार्किंग इथं मी केलेलं आहे. पूर्ण उंचीचं मार्किंग इथे आहे. कमर घेराचं मार्किंग इथे आहे. आता हे जे पॉईंट मी मार्क केलेत ते फक्त मी पट्टीनं जॉईन करून घेणार आहेत. फक्त सरळ रेषेत करायला थोडीशी वाकडे तिकडे नको आहे, त्यामुळे मी किंचित मला अशी वाटली खाली घ्यायची म्हणून मी थोडीशी खाली घेतली. त्यानंतर ही सुद्धा. ओके. आणि त्यानंतर हा जो राऊंड आहे तो तुम्हाला या पद्धतीनं ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. सो हा जो बॅकचा पोर्शन रेडी पोर्शन होतो, जो ब्लाऊज तयार होतो मागच्या साईडचा, त्याचं हे ड्राफ्टिंग आहे. याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड नाही आहे. शिलाई मार्जिन ज्यावेळेला स्टिच करायला तो ब्लाऊज दिला जाणार त्यावेळेला त्याच्यामध्ये ते ॲड केलं जाणार आहे. तर इथे शिलाई मार्जिन ॲड नाही आहे, त्यामुळे हा रेडी ब्लाऊजवरचा ड्राफ्ट आहे. सो आता इथे बाकीचं मागची बाजू पूर्ण ड्रॉ झाली. आता आपल्याला गळ्याची बाजू घ्यायची आहे. सो गळ्याची बाजू घेताना इथून थोडंसं नॉर्मली आपल्याला गोल राऊंड काढायचा आहे. तर मी इथे पट्टीच्या मापानुसार तुम्हाला सांगते. एक अंदाजे गोल गळा असेल तर बेटर राहतो, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. मी गोल गळ्यानं पण दाखवू शकते, पण बऱ्याच वेळेला कस्टमरचे जे मापाचे गळे दिले जातात ते गोलच्या जागी कधी पानशेप असतो किंवा एखादा पंचकोनी वगैरे त्या रिलेटेड असतात, तर त्यामुळे त्याला शेप देताना बरोबर देता आला पाहिजे. सो मी इथे बरोबर एक लाईन टाकून दिलेली आहे, एक 3 इंचाची, 3 ते पावणे 3 इंचाची घ्यायची आपल्याला. आणि इथून टाकताना पण थोडीशी तशीच टाकायची. आणि ही टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून फक्त थोडासा गोलाकार शेप द्यायचा आहे. या
हवं तर जरा ब्रॉड तुम्हाला हवा असेल तर तो थोडासा इकडनं असा बाहेर राऊंड काढू शकता, गोल गळा हवा असेल तर. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हा बॅकचा ड्राफ्ट तयार होतो. हा जो झालेला आहे आत्ता, हा मागच्या गळ्याचा ड्राफ्ट आपण तयार केलेला आहे. की मागचा एखादा ज्याला स्टिचिंगचं नॉलेज नाही आहे, शिवणकाम काही येत नाही, ब्लाऊज कसे शिवतात ते माहीत नाही आहे, त्यामुळं त्यांचा ड्राफ्टिंगचा प्रॉब्लेम येतो. मग त्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, अजिबात कठीण नाही आहे, इझिली तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट, हा झाला आपला डीप गळ्याचा ड्राफ्ट. पण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला तुमच्याकडे बरेच पॅटर्न येतात गळ्यामध्ये सुद्धा, तर इथे तुम्ही बघाल ना, तर माझ्याकडे एक इथं ब्लाऊज आहे. सो ह्या ब्लाऊजला बंद गळ्यामध्ये इथे खाली शेप दिलेला आहे. सो अशा पॅटर्नमध्ये सुद्धा बरेच ब्लाऊज येतात वर्कसाठी. जसं बॅकला नेट लावली जाते, त्याच्यावरती नाव लिहिलं जातं. तर मग त्यावेळेला कसं होतं की डीप गळ्याच्या जागी तुम्हाला पूर्ण बंद गळ्याचा ड्राफ्ट टाकावा लागतो. मग बऱ्याच कस्टमरकडे कसं असतं की आमच्याकडे बंद गळ्याचा ड्राफ्ट नाही आहे, तुम्ही करून द्या, कसं करता येईल तसं. मग याच्यावरती सॉल्युशन काय आहे ते मी तुम्हाला सांगते. की यावेळी तुम्हाला इथे टेपचा वापर करायचा आहे. टेप नसेल तर तुमच्या स्केलमध्ये सुद्धा मेजरमेंट असतं, तर त्या स्केलमधनं सुद्धा तुम्ही मेजरमेंट टाकू शकता. कारण डीप गळ्यामध्ये आपली शोल्डर जरा लहान येतं, बंद गळ्यामध्ये शोल्डर पूर्ण आपल्याला, शोल्डरच्या निम्मे पूर्ण शोल्डर आपल्याला घ्यावं लागतं. सो हे फरक येतात. त्यासाठी आपण काय करतो, इथे थोडेसे नॉर्मल चेंजेस करायचे ह्या ड्राफ्टमध्ये. सो काय आणि कसे करायचे ना, ते मी तुम्हाला इथेच दाखवते. हा एक पॅच आहे पूर्ण, तो तुम्हाला समजलाय की कशा पद्धतीनं हा ड्राफ्ट टाकलाय. सो मी याच्यानंतरचा ड्राफ्ट, बंद गळ्यामध्ये जो ड्राफ्ट टाकला जातो ना, त्याचं मार्किंग सांगणार आहे. सो मी इथे टेपचा वापर करते. हिथून आहे ना, एक 1.5 इंच बाहेरच्या बाजूला घ्यायचा, या पॉइंटपासून इकडे. म्हणजे काय होतं की आपलं शोल्डर वाढतं. हे बघा, 6.25 आरामात झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही स्टिचिंगचं मेजरमेंट, शिलाई मार्जिन ॲड केलं जातं, त्यामुळे त्याचा पुढचा काही एवढा इश्यू येत नाही. ठीक आहे. सो मी इथे जे मेजरमेंट आहे माझ्या मेजरमेंटनुसार मी इथे मार्किंग करत आहे. शोल्डरचं माप कोणाचं 13 इंच असतं, कोणाचं 13.5 असतं, कोणाचं 14 असतं, कोणाचं 14.5, कोणाचं 15, ते ॲटलिस्ट 16पर्यंत शोल्डरची मेजरमेंट असतं. सो त्यानुसार हे मेजरमेंट पडतं. सो इथून तुम्हाला काय करायचं आहे, तर 1.5 इंच वाढवायचं आहे हा गळा. ठीक आहे. हा गळा 1.5 इंच वाढवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या पॉईंटपासून इकडनं तुमची ही जी शोल्डर पट्टी आहे ना, आता ही माझी 2.25 शोल्डर पट्टी आहे, तर मी बरोबर इथून तेवढीच घेणार, 2.25 इंचाची शोल्डर पट्टी घेणार. ओके. 2.25 इंचाची शोल्डर पट्टी घेतल्यानंतर मला बॅक साईडला बोटनेकचा आकार द्यायचा आहे. तर मी इथे सरळ उंचीमध्ये, तुम्ही 3.5 इंच घ्या, 4 इंच, जेवढ्यात तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची आहे. मला इथे 3.5 इंचच घ्यायची आहे, तर मी इथे 3.5 इंचच घेते आणि हा सरळ इथे जोडला. हा गळ्याचा झाला. आणि इथून आता इथून 1.5 इंच वाढवलाय, तर इथून आपल्याला 1 इंच खाली घ्यायचं. 1 इंच खाली घेतल्यानंतर हा शेप कसा आला, तसाच हा सुद्धा शेप आपल्याला काय करायचा आहे, नॉर्मली लाईटली ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने ही तुमची शोल्डर पट्टी झाली बंद गळ्याची, आणि ही शोल्डर पट्टी झाली तुमची डीप गळ्याची. आता मी हे चेंजेस याच ड्राफ्टमध्ये का सांगितले, कारण आपले ब्लाऊजचे प्रकार 2 आहेत आणि हे दोन्हीही प्रकार तुम्हाला समजले पाहिजेत. जर मी वेगळं वेगळं केलं असतं तर ते तुमच्या डोक्यात आलं नसतं. तर तुम्हाला ऑलरेडी डीप गळ्याचा ड्राफ्ट कळलाय, आणि त्या डीप गळ्याच्या ड्राफ्टवरनं तुम्हाला बंद गळ्याचा ड्राफ्ट कसा टाकायचा हे तुम्हाला मी इथे सांगितले. तर आता इथे मला कसं आहे की मला गळ्याचा आकार द्यायचा आहे. मी इथे बोटनेकच्या गळ्याचा आकार इथून थोडंसं थोडंसं एक अर्धा इंच खाली घ्यायचं आणि इथून सरळ असा
गोल आकार द्यायचा. ठीक आहे, या पद्धतीनं हा आकार देऊन घ्यायचा. आता यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं की बरेच शेप ह्याच्या मागे खाली तुम्ही काढू शकता. तर कसं असतं, साधारणतः मध्ये तुम्हाला जेवढं मेजरमेंट ठेवायचं, मी ते 1 इंच मेजरमेंट ठेवते. जेवढा हा पोर्शन आहे, एक्झाम्पलसाठी मी तो शेप तुम्हाला काढून दाखवते. जेवढं वरचं मेजरमेंट आहे तेवढंच मेजरमेंट इथे घ्यायचं आहे. असं होऊ नये की मॅडम तुम्ही दोन्ही हे ड्राफ्ट एकाच ह्याच्यावर दाखवले. एकाच ह्याच्यावरती दाखवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की कस्टमर तुम्हाला डीप गळ्याचाच ब्लाऊज देतं. बऱ्याच कस्टमरकडे बंद गळ्याचे ब्लाऊज नसतात, म्हणून ही मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर त्यांनी तुम्हाला बंद गळ्याचा ब्लाऊज दिला तर तुम्ही जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेऊन जसा ड्राफ्ट टाकायला सांगितला तसा तुम्ही बंद गळ्याचा ड्राफ्ट टाकू शकता. ओके, सो मी आता इथे गळ्याचा शेप देते. खालची पट्टी तुम्हाला जेवढी हवी आहे, 2 इंचाची, 3 इंचाची. सो मला 3 इंचाचीच पट्टी ठेवायची, सो तुम्ही 3 इंचाची पट्टी ठेवते आणि इथून पण 4 इंच घेते. ओके, 4 इंचाची घेतल्यानंतर हा शेप जोडून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. सो मी जास्त असं कठीणमध्ये नाही जाणार आहे. इथून मला काय घ्यायचं आहे, 2.5 इंच सरळ रेषेत घ्यायचं आहे. 2.5 इंच सरळ घेतलं आणि इथून मोजायचे किती राहिले. सो साधारणतः 5 इंच, 5.25 इंचापर्यंत आहे. तर याच्यामध्ये मी आता पहिलं मार्किंग इकडनं स्टार्ट करेल. 2-2 इंचावरती मार्किंग करून घेईल आणि राहिलेला जो शेप आहे तो मध्ये सेंटरला टाकेल. ओके, सो 2-2 इंचावरती मार्किंग केलं आहे. 2च्या जागी 1.5 केलं तरी चालेल. मला जास्त मधला पोर्शन आणि असा शेप द्यायचा. आता इथे पण बऱ्याच वेळेला शेप देता येत नाही, मग काय करायचं, ह्याचा सेंटर काढायचा. याचा सेंटर आहे 1 इंच, 1 इंच. त्यानंतर हा असा राऊंड शेप द्यायचा आहे. मग तुम्ही एक तर 1/2 इंच घेऊ शकता, नाही तर मग 4 लाईन घेऊ शकता. इथे बघायचं तुम्ही किती घेतलंय, तर इथे तुम्हाला 4 लाईनच घेतलेलं आहे. मग इथून पण 4 लाईनच घ्यायचं अशा पद्धतीने. सो सेम इकडे पण तसंच सेंटर काढून आणि मग हा शेप या पद्धतीनं. हे मी आता इथे काढून घेते आणि हा सरळ इथून असा येतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं गळ्याचे शेप तुम्हाला माहीत असतील. म्हणजे ज्यांना इथे बॅक ओपनचं करायचं असेल तर मग इथे तुमचे हुकची पट्टी येते. वर्क होताना तुमचं इथून असं पूर्ण भरून वर्क होतं. त्यासाठी मी ही जागा रिकामी ठेवलेली आहे. बऱ्याच वेळेला आपण वरनं सुद्धा एक 1/2 इंचाची पट्टी सोडून पण आपण तो शेप काढू शकतो. हे मी तुम्हाला एक ट्रायल बेसवरती, सॅम्पल बेसिसवरती की तुम्हाला कशा कशा पद्धतीने नेकचे गळे काढता येऊ शकतात त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा झाला तुमचा बंद गळ्याच्या ड्राफ्टमधला प्रकार आणि आधीचा केला तो आपण डीप गळ्याचा केला. सो ज्याच्याकडे तुमच्याकडे क्लायंटनं दिलेला ब्लाऊज बंद गळ्याचा असेल तर तुम्ही जसं आपण पहिले डीप गळ्याचा ड्राफ्ट टाकला त्या पद्धतीनं तुम्ही डीप गळ्याचा ड्राफ्ट टाकू शकता. ओके, सो आता आपण बाहीच्या ड्राफ्टकडे वळू. बाहीच्या ड्राफ्ट झाला की मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. बाहीचं पण कटिंग करून दाखवते आणि ह्या ड्राफ्टचं पण कटिंग करून दाखवते. सो हे आपण आधी साईडला ठेवू आणि मग बाहीचं ड्राफ्ट करून घेऊया. सेम पेपर बंद गळे करून ही आपली लॉंग स्लीव्ज आहे. ही ते लक्षात ठेवाल, तुम्हाला उजव्या हाताची स्लीव्ज वापरायची आहे. का, कशासाठी हे सांगते मी. ठीक आहे, सो इथे ही स्लीव्ज घेतलेली आहे मी आणि बरोबर जसं आपण आधीचं केलं वरतून त्याच पद्धतीने इथे पण करायचं आहे. शोल्डर जिथून अटॅच आहे त्या भागापासून आपल्याला बाहीची उंची घ्यायची. मी उजव्या हाताचीच बाही घेतलेली आहे. ठीक आहे,
सो इथे मी पहिले काय घेतली, बाहीची उंची, बाहीचं उंचीचं मार्किंग केलं. बाहीच्या उंचीचं मार्किंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे दंडघेराचं मार्किंग करायचं आहे. आपला जो बाहीचा दंडघेर आहे त्याचं मार्किंग करायचं आहे. बाहीच्या दंडघेराचं मार्किंग झालं की तुम्हाला इथून मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर तिरकसमध्ये हा पॉईंट आहे. सो इथे मार्क करून घेतलं. आता मी काय केलं आहे, इथून अजिबात बाही नाही कुठलून हलवली वगैरे काहीच नाही. सो मी हा पोर्शन इकडे टाकणार आहे. हा पोर्शन इकडे टाकल्यानंतर बॅकची जी स्टिचिंग केलेली बाजू आहे ती मी मार्किंग करून घेणार. ओके, सो ही पण मार्किंग करून घेतली. आता मी ह्याला बाजूला ठेवून देते आणि जे मार्किंग केलेलं आहे आपण त्याला काय करते, मी जॉईन करून घेते. हे बघा, खालचा दंडघेराचा भाग मी जॉईन केला. त्यानंतर हा आर्म होलपासून ते दंडघेराचा भाग जॉईन केला. आणि आता हा पार्ट आहे तो सुद्धा असा इथून इथे जॉईन करायचा. ही झाली तुमची रेडी बाही. ओके, सो ही रेडी बाही झाली आहे. पण याच्यामध्ये पण एक चेंज आहे. तर मी आत्ता पहिले काय करते, याचं कटिंग करते. याचं कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला चेंज सांगते की काय करायचं आहे. ठीक आहे, सो आधी आपण याला कापून घेऊया. ओके, सो मी बाहीचा ड्राफ्ट केला, कट करून घेतला. सो आता इथे कसं असतं, आपला बॅकचा मुंडा वेगळा असतो आणि फ्रंटचा मुंडा वेगळा असतो. म्हणजे बॅकचा छोटा असतो आणि फ्रंटचा मोठा असतो. तर तो चेंज पण आपला इथे झाला पाहिजे. आपण डायरेक्टली अशीच्या अशी बाही नाही ठेवू शकत ना. तर मग याच्यामध्ये काय करायचं, ही बाही ओपन करून घ्यायची. आता हे दोन्हीही मागचे मुंडे आहेत. तुम्हाला कळलं असेल मी उजव्या हाताच्या बाहीचा ड्राफ्ट का टाकला. उजव्या बाहीचा ड्राफ्ट टाकताना जो खालची जी बाजू होती ती बॅकच्या मुंड्याची होती आणि ती मला टाकताना इझी गेली. त्यासाठी मी उजव्या बाहीचा उजवी बाही घेऊन त्याने ड्राफ्ट टाकलेला आहे. सो आता इथे मी बाही ओपन करून घेतली. हा आहे तो माझा सेंटर आहे आणि सेंटरपासून हा जो पार्ट आहे ना, याला मी काय करणार आहे, फोल्ड करणार आहे. ओके, हा मी फोल्ड केला. फोल्ड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून एक पाव इंच अंदाजे पण घेऊ शकता किंवा 4 लाईन आलात तरी चालेल. सो मी इथे मार्क करून घेते. इथे मार्क केला. ठीक आहे, हा मार्क केल्यानंतर बघा, ह्याचं मी सेंटर घेतला. इथे सेंटर घेतल्यानंतर हा मार्क मी खाली घेतलाय आणि या मार्कपासून याला इथून ठीक आहे. आपला जो फ्रंट पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा जो फरक असतो तो आपल्याला इथे दाखवणं गरजेचं असतं. कारण वर्कला बघा, बऱ्याच वेळेला चेक्समध्ये त्यानंतर डायमंड शेपमध्ये तुम्ही जे वर्क करता लाईन्स वगैरे मारून, तर मग ते स्टिच करताना खूप प्रॉब्लेम येतो. बऱ्याच वेळेला ते मणी तोडावे लागतात. मग ते तोडताना उगाच वर्क केलेलं कुठेतरी धागा वगैरे तुटला तर मग ते पूर्ण वर्क वगैरे निघण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी जर तो आपल्याला भाग नको आहे, तो भाग आपण वर्क नाही केला तर मग ते बेटर राहतं. त्यासाठी आपल्याला हे कटिंग करायचं असतं. ठीक आहे, सो आपण काय केलं, बाहीचा पहिले ड्राफ्ट टाकून घेतला. त्यानंतर ती कट करून घेतली. कट केल्यानंतर ती ओपन करून फ्रंट म्हणजे पुढच्या मुंड्याचा जो भाग आहे तो मी ड्रॉ करून घेतला आणि त्याला काय केलंय, कट करून घेते.
ठीक आहे. कट करून घेतल्यानंतर हे बघा, इथे बघाल ना तर तुम्हाला दिसून येईल या पद्धतीने. इकडे ऑलरेडी स्टिचिंग मार्जिन जे शिवणार आहेत ते लोक बरोबर ॲड करतात. 1.5 इंच 2 इंच जेवढं घ्यायचं आहे त्यांना त्या पद्धतीने घेतात, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तशी. तर या पद्धतीने ही बाही तयार होते. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला काय म्हणालेली की मी मागचा भागसुद्धा तुम्हाला कट करून दाखवते. सो इथे मागचा भाग कट करणार आहे, पण मागचा भाग कट करताना मी काय करणार आहे, हा पूर्ण या पद्धतीनं कट करणार आणि मग दोन्ही पार्ट वेगळे वेगळे, म्हणजे एक बंद गळ्याचा पण दाखवते आणि एक डीप गळ्याचा पण दाखवते. कारण आपण उंची घेताना तर सेम घेतलेली आहे, फक्त चेंजेस काय झाले, मोंडा आणि शोल्डर वाढल्यामुळे गळ्यामध्ये फरक झालेला आहे आणि मोंड्यामध्ये फरक झाला आहे. सो तो फक्त चेंज आपल्याला इथे करायचा आहे. सो हा पोर्शन आहे. ठीक आहे. या पोर्शनला मी काय करणार आहे, 2 पार्ट करून घेते, मागचा आणि पुढचा गळा. ठीक आहे. सो इथून काय करायचं आहे आपल्याला, बंद गळ्याचा ड्राफ्टचा हा मुंडा इथून कट करून घ्यायचा आहे. हा इथून कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी नॉच मारून घेते गळ्याला, म्हणजे मला मागं त्याचं मार्किंग टाकायला इझी जाईल. सोबतच हा जो दंड तुम्हाला दोन्ही पार्ट दाखवायचे, त्यासाठी मला हे करावं लागलेलं आहे, नाही तर मी एका ह्याच्यामध्येही ते करून टाकलं असतं. ओके. सो हा जो झाला ना तो बंद गळ्याचा येतो, पण इथून हा बघायचा हे बघा. आणि ह्यासोबतच आपण हा गळ्याचा शेप दिलेला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीनं हा जो पार्ट झाला तो बंद गळ्याचा झालेला आहे आणि इथे जो आहे तो आहे आपला डीप गळ्याचा. सो मी आता इथे डीप गळ्याचं जे मार्किंग आहे ते करून घेते आणि तुम्हाला ते सुद्धा दाखवते. ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, याला जोडायचं आहे. ओके. सो हे याला जोडलं आहे. ठीक आहे. याला जोडल्यानंतर इथून जसं मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं इथून गळ्याचा आकार, इथून थोडा ब्रॉड हवा असेल
तर किंचित पाव इंचाने बाहेर येऊन इथे जॉईन करायचा. ठीक आहे. सो आता मी जे ड्रॉ केलं ते मी कट करणार आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही थरला जो फरक आहे तो तुम्हाला प्रॉपर समजेल. हा गळ्याचा शेप ओके. सो हा झाला आपला डीप गळा आणि हा झाला आपला बंद गळा. सो मी असा ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, या पद्धतीनं बघा. मी इथून जे मार्किंग केलं होतं इथे तेवढंच वाढलेलं आहे आणि इथे खाली पण तसंच मी कट केलेलं आहे. थोडंसं याला सरळ ठेवते असं. हा झाला तुमचा डीप गळ्याचा. जेवढं मी वाढवलेलं तेवढं इथे दिसतंय आणि हे आहे ते बंद गळ्याचं. हे मार्किंग मी इथून कट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बॅकचा गळ्याचा ड्राफ्ट आणि स्लीवचा ड्राफ्ट टाकला जातो. फ्रंटचं काय करायचं, कसं करायचं असतं ते मी ज्या वेळेला तुम्हाला ब्लाऊजचं मार्किंग दाखवेल त्यावेळेला आपण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईल. सो आत्ता आपण इथे थांबूयात. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ब्लाऊजवरती मार्किंग कसं टाकायचं हे शिकणार आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे, याच्यामध्ये अजून तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काही समजलं नाही आहे तर ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जेवढं होता होईल तेवढं तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे मैत्रिणी असतील त्या लोकांना शेअर करा, जेणेकरून कोणाला शिकायचं असेल तर त्यांना ते शिकता येईल. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.